पेसमेकर आपल्या सर्वांनाच माहीत आहे, की पेसमेकर हे असं यंत्र आहे, की हार्टचं पंपिंग किंवा ठोके कमी झाले तर ते कृत्रिमरित्या नवीन ठोके देतं आणि हार्टचे पंपिंग मेंटेन करून माणसाला कोणताही प्रॉब्लेम येऊ देत नाही. पण या पेसमेकरमध्ये एक ॲडव्हान्स डिव्हाइस असतं, ज्याला CRTD किंवा क्रोनिक रिसिंक्रोनायझेशन थेरपी विथ डिफिब्रिलेशन असं म्हणतात. या कंडिशनमध्ये आपण 3 नळ्या या हार्टमध्ये टाकतो आणि त्याचं जनरेटर इथे शोल्डरच्या खालच्या साईडला इम्प्लांट करतो. हे डिव्हाइस ज्यांच्या हार्टचं पंपिंग कमी असतं, त्यांच्यामध्ये पंपिंग वाढवण्यासाठी मदत करतं आणि या CRTDमुळे ज्या पेशंटला चालताना दम लागतो, श्वास वाढतो, पायावर सूज होते, वारंवार ॲडमिट करावं लागतं, असे प्रॉब्लेम्स कमी व्हायला लागतात. कंजेस्टिव्ह कार्डियाक फेल्युअरचे सिम्प्टम्स कमी व्हायला लागतात आणि चांगलं लाईफ जगण्याचा त्यांना एक चान्स भेटू शकतो. म्हणून जर तुमचं पंपिंग कमी असेल, तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला CRTD नावाचं यंत्र टाकण्याचा सल्ला दिलेला असेल, तर तुम्ही ते नक्की करून घ्यायला पाहिजे.